पालकमंत्री दादा भुसे यांनी आज नाशिकमधल्या पूरपरिस्थितीची पाहणी केलेली आहे। नाशिकच्या होळकर पुलावर स्वतः पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांनी संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली। दादा, पुराची परिस्थिती आहे, काय सतर्कतेचे आदेश आपण दिलेले? आपण जर बघितलं असेल तर महापालिका असेल, जिल्हाधिकारी प्रशासन असेल, पूर्ण सज्ज आहे। आता तर पाणी कमी झालेलं आहे, परंतु जर पाण्याची पातळी वाढली तर प्रत्येक ठिकाणी ज्या काही जागा आयडेंटिफाईड आहेत त्या ठिकाणी काही दुर्घटना होणार नाही याची प्रशासनाच्या वतीने काळजी घेण्यात येते आहे। साधारणपणे 35 कुटुंबांना त्या ठिकाणी सुरक्षित हलवलेलं आहे आणि त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या भागामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा मेसेज जाईल, कुठे अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी प्रशासनाने। समाधानकारक पाऊस आहे, पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे, पाणी कपातीचं तर संकट नाशिककरांचं टळलेलं आहे निश्चितपणे। आणि मला वाटतं की नुसतं नाशिकचंच नाही तर नाशिकमधून खाली ज्या भागामध्ये हे पाणी जातं आहे त्या भागामध्ये सुद्धा एक धरणांच्या माध्यमातून फीडिंग होण्याच्या दृष्टिकोनातून एक पॉझिटिव्ह सायन्स आहे। एक शेवटचा प्रश्न, सर्वसामान्यांच्या दृष्टीनं एक गोंधळाची परिस्थिती अशी आहे की प्रचंड वाहतूक कोंडी होतीये, जे लोक पूर बघण्यासाठी येत आहेत, सेल्फी घेत आहेत, सूचना काय असतील आपल्याकडून? मला वाटतं की निश्चितपणे मी पोलीस प्रशासनाला पण सूचना करेल आणि असं वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी। खूप खूप धन्यवाद। पालकमंत्री यांनी आज नाशिकमध्ये पाहणी केलेली आहे आणि या संपूर्ण पूर परिस्थितीनंतर त्यांनी संपूर्ण यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।